नमस्कार, मी संदेश जाधव. आत्ताच मी दशावतार बघून बाहेर आलोय. माझ्या अंगावर काटा आला आहे. या वर्षात, या गेल्या 2 वर्षात मी एवढी अप्रतिम फिल्म पाहिली नाही. दिलीप प्रभावळकरनं तर वंदन आहे, साष्टांग दंडवत आहे त्या माणसाने काय काम केलंय. मुळात याची कथा, पटकथा आणि डायलॉग्स एवढे अप्रतिम आहेत की बस रे बस. आणि कामं पण सगळ्यांनी, खूप असा मोठा क्राऊड नाही सिनेमामध्ये, मोजकीच पात्र आहेत. पण जी पात्र आहेत, ज्या पात्रांना दिग्दर्शकाने, लेखकाने लेखनातून उतरवलंय त्याच्या 10 पट की स्क्रीनवर दिसतात. स्पीचलेस आहे मी सिनेमा हा बघून. सगळं ग्रँजर केलं आणि एवढं ह्यूज केलं आहे. दशावतार, कोकणातला दशावतार जो काय आहे तो प्रत्यक्ष बघायला मिळतो आणि तो म्हणजे दिलीप प्रभावळकरांच्या रूपात. आणि त्याच्यात ते 80+ आहेत. तर 80+ असताना या माणसाने जे काम केलंय म्हणजे आमच्यासारख्या नटांना एक प्रशिक्षण आहे की अशा माणसाचं काम करताना बघणं आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकून घेणं. खूप ग्रेट माणूस आहे आणि खूप ग्रेट सिनेमा झालाय. या वर्षातली सगळी प्राइजेस या सिनेमाला मिळणार आहेत आणि ती मिळो अशी माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे.